वाढवतायत, मजबूत करतायत। आज येणाऱ्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नक्कीच कार्यकर्त्यांना बळ द्यायचा आमचा प्रयत्न आहे। मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी आहे आणि प्रताप सरनाईक तिकडे पोहोचले नाहीत असं म्हणतायत, एकंदरीत काय? ते मला वाटतं प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः म्हटले मगाशी काही वेळापूर्वी की ते स्वतः जाणार आहेत। जात असताना शिवसेनेच्या वतीने, त्यांच्या वतीने मदतकार्य ते घेऊन जात आहेत, त्यांची जुळवाजुळव ते करतात। मला वाटतं पालकमंत्री म्हणून त्यांचा काही दिवसापूर्वी देखील दौरा झाला होता आणि ते अतिशय कार्यसक्षम अशा ते मंत्री आहेत। पूर परिस्थितीमध्ये मदत पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये शिवसेना नेहमी अग्रेसर राहिलेली आहे, मदती करता नेहमीच पुढे सरसावलेली आहे। मला वाटतं प्रताप सरनाईक साहेब देखील नक्कीच योग्य वेळेस तिथे पोहोचतील। मी काल बोललोय त्याच्यावरती की वैयक्तिक टीका करणं आपण टाळलं पाहिजे। राजकारणामध्ये पातळी आपण कधीही म्हणजे कमरेखाली आपण कधी टीका करत नाही, तर मला वाटतं ते तत्व सगळ्यांनी पाळली पाहिजे। तुम्ही एक तरुण आहात, अशा पद्धतीने जर टीका होत राहिली तर ज्येष्ठांकडून काय शिका? तरुणांनी तुम्ही राजकारणामध्ये या असं म्हणताय आणि मग अशा प्रकारची ज्येष्ठ टीका करत असेल तर तरुणांना एका वक्तव्यामुळे सगळ्याच राजकारण्यांना वाईट म्हणायचं काही कारण नाही। शेवटी सुसंस्कृत आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकीय वारसा ह्या महाराष्ट्राला आणि आम्ही त्या लहानपणापासून पाहिलेला आहे। त्यामुळे एका वक्तव्यामुळे असं काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही राजकारणाची प्रतिमा काही मलिन होत नाही। ओढा दुष्काळ मराठवाड्याला जाहीर करण्याची मागणी होती, कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते? काल मी स्वतः सोलापूरला होतो आणि 2 दिवस सोलापूरच्या दौऱ्यावरती असताना करमाळ असेल, मोहोळ असेल या ठिकाणी जे नुकसान झालं मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे। मला वाटतं आताच काही वेळापूर्वीच शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे, जवळपास 2,500 कोटीचं पॅकेज देखील जाहीर झालेलं आहे। मला वाटतं नक्कीच आत्ता ह्या क्षणाला पंचनामे वेळ पूर्ण करणं आणि जिथे जिथे अडचणी निर्माण होत आहेत त्या शेतकऱ्यांना, त्या नागरिकांना मदत करणं ह्याला प्राधान्य असेल। 100% पुढच्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेला पंचनामे पूर्ण होतील योग्य ती मदत ही शेतकऱ्यांना नागरिकांना दिली जाईल। मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका शिवसेना जिंकण्याच्या मार्गावर आहे, अशा प्रकारची व्यूवरच नाही, काय स्ट्रॅटेजी असेल यावेळेला ठाकरेंना रोखण्यासाठी? कारण 2 ठाकरे एकत्र येतात। स्ट्रॅटेजी नक्कीच आमचे प्रमुख नेते हे तयार करत आहेत, किंवा तयार आहेच। एक गोष्ट मात्र नक्की आहे की ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची महायुती 100% विजय होईल। जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने एक रेकॉर्ड ब्रेक तिथे आपल्याला कामगिरी करताना आम्ही पाहिली, तशीच कामगिरी या येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीमार्फत आपल्याला पाहायला मिळेल। त्यांना आता नाकारलेलं आहे ना, ज्यांना ऑलरेडी जनतेने नाकारलेलं आहे, ज्यांनी सत्तेमध्ये असताना मराठी माणसांसाठी काही केलं नाही, तर आता सत्तेत उतरल्यानंतर मराठी माणसासाठी आता आम्ही हे करू ते करू सांगतायत, त्या वल्गनांना काही अर्थ नाही। सत्तेत असताना 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मराठी माणसांसाठी एकही निर्णय त्यांनी घेतलेला नाही, हे मराठी माणसांना ज्ञात आहे। म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती फक्त मराठी माणसांच्या नावाने राजकारण करणं हे जनतेला कळतंय, म्हणून त्यांना 100% लोकांनी नाकारलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचा 100% विजय होईल। धन्यवाद।